नमस्कार, मी विनय. आपण पाहत आहात मराठी वार्ता. मराठी वार्ता सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत 1 ते 7 जानेवारी 2026 या अंतर्गत गोंदिया भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या 2 मिनिटात झटपट. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी. रेल्वे गाड्यांना विलंब होण्यामुळे प्रवाशांना अतिशय त्रास सहन करावा लागत असे, पण आता रेल्वे प्रवाशांना आनंदाची बातमी. रांजणगाव ते कलमना दरम्यान 3ऱ्या लाईनचे काम पूर्णत्वास, तसेच गोंदिया डोंगरगड 4थ्या लाईनला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. 2026 नववर्षात मिळणार नगर परिषदेला नवे पदाधिकार. नगराध्यक्ष मात्र जनतेकडून निवडून आला तरीही 15 जानेवारीनंतर उपाध्यक्ष आणि समिती सभापतीची निवड मात्र निवडून आलेले नगरसेवक करतात. यामुळे गोंदिया, सालेकसा, तिरोडा, गोरेगाव नगरसेवकांमध्ये चढावड सुरू आहे. राज्यस्तरीय सुडोकू स्पर्धेकरिता नम्रता गोस्वामी यांची निवड. सार्वजनिक बांधकाम विभागाला आता आली जाग. आमगाव सालेकसा रस्त्याचे खड्डे भरण्यास सुरुवात. देवळीमध्ये स्थापन केलेली दीनबंधू अभ्यासिका ठरते दुर्गम भागातील युवकांसाठी दिशादर्शक. दिनांक 2 जानेवारी 2026 राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात. जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत चमकले सडक अर्जुनी जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी. अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सव जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा बोणगादेवी येथे नुकताच पार पडला. यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेत सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी इयत्ता 6वी ते 8वी या गटामधून प्रथम क्रमांक पटकावला. 2 जानेवारी नवेगाव बांध येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शहीदांना दिले अभिवादन. दिनांक 3 जानेवारी आई सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात अनेक शाळा व महाविद्यालयात जयंती साजरी. दिनांक 4 जानेवारी गोंदिया कोहमारा मार्गावर मुरदोली वाघदेव मंदिराजवळ गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक उलटला. दिनांक 5 जानेवारी गोंदियात थंडीचा पारा घसरला. दिनांक 4 जानेवारी रोजी किमान तापमान 12.2 होता, तर मात्र नागरिकांना वाटलं की थंडीचा जोर कमी झाला, पण दिनांक 5 जानेवारीला किमान तापमान 10.6 इतका असून यामुळे थंडीचा जोर चांगलाच वाढला असल्याचे दिसून येते. थंडीमुळे सामान्य सर्दी आणि कानाचा आजार दुर्लक्ष करून होऊ शकतो बहिरेपणाचा त्रास. डॉक्टर संजय भगत यांच्या मते सर्दी ही किरकोळ असली तरीही तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर आजाराचे रूप धारण करू शकते. ग्लू इयर, मध्यकर्ण संसर्ग, अंतःकर्ण दाह हे सर्दीमुळे होणारे कानाचे आजार आहेत. दिनांक 6 जानेवारी गौण खनिज तस्करी प्रकरणात आमगाव येथील 5 ट्रॅक्टर व 1 JCB जप्त. आमगाव तालुक्यातील सेतेपार गावाच्या शिवारातील गौण खनिजाचे म्हणजेच मुरुमाचे खनन करून वाहतूक केली जात असताना आमगाव पोलिसांनी छापा मारून 5 ट्रॅक्टर आणि 1 JCB जप्त केली. दिनांक 7 जानेवारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही ठरतीये गरिबांसाठी वरदान, पण आता त्यांच्याकडे राशनचे धान्य, त्यांच्याचकडे आयुष्यमान या नियमामुळे येतात अनेक अडचणी. जिल्हा भंडारा. दिनांक 1 जानेवारी भंडारा स्थळांच्या विकासाने होणार बेरोजगारीवर मात. जिल्ह्यात पर्यटन आणि जलपर्यटन स्थळांच्या विकासाने स्थानिक बेरोजगारीवर मात करण्याची मोठी शक्यता आहे. विशेषतः गोशी खुर्द धरण आणि वैनगंगा नदीकाठावरील प्रकल्पांमुळे नववर्षात या प्रकल्पांच्या कामांना गती मिळणे अपेक्षित असून रोजगार निर्मितीतून बेरोजगारीवर मात करता येऊ शकणार आहे. नववर्षात भंडारामध्ये उद्योगाला बळ. भंडारा जिल्हा हा पितळी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायाने जुनी पिढी पोसली गेली. जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या युगातील जागतिक बाजारपेठेतील व्यवसायाच्या संधी लक्षात घेऊन भंडारा जिल्ह्यातील क्लस्टर उद्योगाला नव्या वर्षात बळ मिळणार. तसेच धान प्रक्रिया उद्योगाला सुद्धा मिळणार बळ आणि युवा शेतकरी मंच देणार कृषी क्षेत्राला आधार. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर गबने हे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वीकारणार पदभार. दिनांक 2 जानेवारी भंडाऱ्यात शेतकऱ्यांना मिळाली उद्योजक होण्याची संधी. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग PMFME योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना यशस्वी उद्योजक होण्याची संधी उपलब्ध. दिनांक 3 जानेवारी जिल्ह्यात अनेक शाळा व महाविद्यालयात आई सावित्रीबाई फुले जयंती साजरी. दिनांक 4 जानेवारी अवकाळी पावसामुळे नुकसान होऊनही मिळेना पीक विमा. कापणी व मळणीच्या अंतिम टप्प्यावर झालेल्या प्रचंड अवकाळी पावसाने संपूर्ण पिकाचं नुकसान केला, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा 1 रुपयाही आला नाही. त्यामुळे शेतकरी तीव्र संताप करत आहेत. भंडारा साकोलीत नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार. भंडारामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुधा मदनकर तर साकोलीत देवश्री कापगते यांनी आमदार प्रणय फुके यांच्या मुख्य उपस्थितीत पदग्रहण केले.
भंडारा मोहाडीमध्ये रेती उत्खननावर महसूल विभागाची कारवाई. 2 ट्रॅक्टर केले जप्त. वैनगंगा नदीच्या पात्रात रेती उत्खनन व वाहतूक करण्याविरोधात केली कारवाई. दिनांक 6 जानेवारी भंडारामधील धारगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांना गावठाणासाठी 24 तास व कृषी पंपासाठी 8 तास विजेची मागणी केली. विजेचा पुरवठा योग्यपणे न झाल्यास आंदोलन आणि आमरण उपोषणाचा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. खूप धन्यवाद.